सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला। या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते। दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचे आंदोलन सुरुवात असून यापुढे जर कारवाई झालीच नाही तर तीव्र आंदोलन करू असं राज्यभर आणि ते आंदोलन होईल असा इशारा दिलाय। परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली। त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली। त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरी फॅशन झाली आहे असं विधान केलं आहे। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शहरातील 72 बुद्धविहारांशी संबंधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग देखील सहभागी झाले आहेत। यावेळेस मोर्चेकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, राजीनामा द्या अमित शाह राजीनामा द्या, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम अशा घोषणा दिल्या गेल्या। या मोर्चात ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे, माननीय परिवहन समिती सभापती जितेंद्र कुमार इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब एडेकर, डॉक्टर प्रमोद जाधव, प्रमोद इंगळे, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, तात्याराव झेंडे, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, दैवशाळा हराळे आदींसह हजारो शिव, शाहू, फुले, आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते। या प्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले, अमित शहा यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे। त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे। तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाईही झालीच पाहिजेच, तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल असंही त्यांनी सांगितलं आहे।